मा शिला राजनाथानी यांच्या जयंतीनिमित्त मनराज प्रतिष्ठानच्या वतीने मोफत भव्य आरोग्य शिबिराचं आयोजन कुर्ला पश्चिम येथील मनराज हाइट्स येथे आयोजित करण्यात आलं। ह्या आपल्या 440व्या मोफत आरोग्य शिबिराला नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला। मनराज प्रतिष्ठानचे विश्वस्त मनोज राजनाथानी यांच्या मातोश्री मा शिला राजनाथानी यांच्या जयंतीनिमित्त या भव्य आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। समाजातील गरजू, दिव्यांग बांधव, ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान मुलांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशाने या शिबिरात 2000हून अधिक नागरिकांनी सहभाग नोंदवला। त्यापैकी 1000हून अधिक नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करून घेतली। या आरोग्य शिबिराचे उद्घाटन विनोद रावत, रोहिणी रावत आणि अजय ललवानी यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी मनराज प्रतिष्ठानचे विश्वस्त मनोज राजनाथानी यांच्या प्रमुख उपस्थितीत मान्यवरांचा जाहीर सत्कार करण्यात आला। 620 नागरिकांची नेत्र तपासणी करून त्यांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले। तसेच 65 नागरिकांची एक्स-रे तपासणी करण्यात आली, 52 नागरिकांची ECG करण्यात आली, तर 105 नागरिकांचा BMI करण्यात आला, 25 नागरिकांची अस्थमा तपासणी करण्यात आली, 89 नागरिकांची थायरॉइड व शुगर तपासणी करण्यात आली। तसेच दिव्यांग बांधवांसाठी माणुसकीचा हात म्हणून या शिबिरात आलेल्या 200हून अधिक दिव्यांग बांधवांना थंडीपासून संरक्षण मिळावे यासाठी मनराज प्रतिष्ठानचे विश्वस्त मनोज राजनाथानी यांच्याकडून कांबळ आणि गृह उपयोगी वस्तूचे वाटप करण्यात आले। या उपक्रमामुळे उपस्थितांमध्ये समाधानाने भावुक प्रतिक्रिया उमटल्या। लहान मुलांसाठी विशेष व्यवस्था, आरोग्य शिबिरात आलेल्या कुटुंबातील लहान मुलांच्या मनोरंजनासाठी खेळाचं साहित्य उपलब्ध करून देण्यात आलं होतं। त्यापैकी पालकांना तपासणी करताना सोयी झाली आणि मुलांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून आलं। या उपक्रमातून मनराज प्रतिष्ठान आणि आरोग्य सेवा हीच खरी समाजसेवा असल्याचा संदेश देत मा शिला राजनाथानी यांच्या स्मृतींना मानवंदना दिली। यावेळी मनराज प्रतिष्ठानचे विश्वस्त मनोज राजनाथानी यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। या आरोग्य शिबिरामध्ये डॉक्टर शिवानी यादव, जालिंदर साळवे, अनिल दिवटे, विद्या यादव, हर्षद कांबळे, वरिष्ठ पत्रकार आदित्य दुबे, सलमान सय्यद, माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली, राजा साळवी, चेतन कोरगावकर, शशिकांत लोखंडे, मोहन गव्हाणे, विनायक गाडवे, बाबू राऊत, नितेश प्रेमाणी, बाबू पवार यांच्यासह कुर्ल्यातील मान्यवर मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। अजय शुक्ला यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केलं, तर दूरदर्शनच्या निवेदिका उन्नती जगदाळे यांनी यावेळी मान्यवरांचे आभार मानले। प्रथम तर हा खूप चांगला इनिशिएटिव्ह घेतला या संस्थेने। सांगायला गेलो, कौतुक करायला गेलो तेवढा खूपच आहे आणि कमीच आहे म्हणायला काही हरकत नाही। कारण की दर आठवड्याला कॅम्प ऑर्गनाईज करणं हा सर्वात मोठा टास्क आहे। त्याच्यासाठी लागणारे मेडिसिन्स, वेगवेगळे अवजारं लागणारे, मशिनरीज, डॉक्टरची टीम्स पूर्ण, त्या सगळ्यांना घेऊन दर आठवड्याला कॅम्प करणं इट्स अमेझिंग थिंग आहे ही। कारण की त्याच्यात दिव्यांगांना बोलवून त्यांचं देखील मेडिकल चेकअप करणं, म्हणतात ना की दिव्यांग असलं तरी कुठेतरी फिजिकल फिटनेसला घेऊन प्रत्येकजण कुठे ना कुठे खचत असतोच। त्या माध्यमातून या संस्थेच्या माध्यमातून जो इनिशिएटिव्ह घेतला तो खूप चांगला आहे आणि मला देखील इथे येऊन खूप चांगलं वाटलं की मला काहीतरी वेगळं कुठेतरी उपक्रम चालू आहे मेडिकलला घेऊन, माणसाच्या शरीरदृष्टीला घेऊन, ते मला खूप चांगलं वाटला आणि मी आभार मानतो या संस्थेचे, त्यांनी मला इथे संधी दिली। मी रोहिणी रावत। आज मनराज प्रतिष्ठानच्या या मेडिकल कॅम्पच्या निमित्ताने आम्ही इथे आलो आहोत आणि सगळ्यात चांगली गोष्ट आवडली आम्हाला। म्हणजे जसं सरांशी आम्ही बोललो, मनोज सरांशी आम्ही बोललो, तर त्यांच्याकडून कळलं की ते दर आठवड्याला मेडिकल कॅम्प ठेवतात, म्हणजे मुंबईतल्या, महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणी अंडर प्रिव्हिलेज एरियामध्ये, आणि तिकडे त्यांना सगळ्या पद्धतीच्या ज्या महागड्या टेस्ट असतात त्या त्यांना इकडे फ्रीमध्ये किंवा कमी दरामध्ये करून दिल्या जातात। ॲक्च्युली हा उपक्रम आहे ना खूप चांगला आहे आणि अशा पद्धतीच्या कॅम्पची किंवा अशा पद्धतीच्या गोष्टींची आम्हाला खूप गरज आहे। कारण आजकाल प्रत्येक माणूस आज या स्ट्रेसमुळे, लाईफस्टाईलमुळे वेगवेगळ्या आजारातून तो जातोय, तर त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींची खूप गरज आहे। हे बघून आम्हाला काहीतरी नवीन बघायला मिळालं आणि अशा समाजामध्ये, आपल्या समाजामध्ये सुद्धा अशी लोक आहेत जी लोक या पद्धतीने कामं करून, म्हणजे गरज नाही की तुम्ही एखाद्याला मदत करता फक्त पैशांची मदत करा, नाही, तर आपण या पद्धतीने जरी सुद्धा, कारण आपलं शरीर आहे तेच आपलं मेन धन आहे, तर त्यासाठी ते लोक या गोष्टी करतात, हे उपक्रम राबवतात ना, खूप चांगलं वाटलं बघून। आणि आज सरांच्या आईचा पण वाढदिवस आहे, त्यांचा 440वा त्यांचा आज कॅम्प आहे।
आईच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी हा कॅम्प भरवला आणि ते पण स्पेशली एबल म्हणजे दिव्यांग लोकांना त्यांनी बोलवलंय. तर हे बघून आम्हाला खूप चांगलं वाटलं आणि त्यांचे खूप खूप आभार. त्यांनी आम्हाला बोलवलं, आमचा सत्कार सुद्धा केला आणि आम्हाला हे दिलं, एक संधी दिली याचा एक सहभागी होण्याची. धन्यवाद. माझे नाव विनोद रावत आहे आणि मी मनराज प्रतिष्ठानच्या खूप खूप आभार मानतो की मनोज नथानी सर आहे. आम्हाला आज आमच्या समाजामध्ये असे लीडरची गरज आहे. आज लोक सत्तासाठी सीटसाठी भांडतात, मारामारी करतात, पण निस्वार्थपणे मनोज सर इथे कितीतरी लाभारी लोकांना, दिव्यांग लोकांसाठी बघतात, व्यक्तिगत खर्च करून त्यांचे एक एक गरजा पूर्ण करतात. याचे लीडरपेक्षा किती म्हणजे वी नीड सच काइंड ऑफ लीडर. आपल्या समाजामध्ये मनोज सरांसारखी आम्हाला भरपूर लोकांची गरज आहे की आम्हाला आपले समाजाचे आणि लोकांचे विचार बदली करू, तर जीवनामध्ये लोकांचे बदल आणू. त्याबद्दल एकदा परत या कॅम्पमध्ये जे पण लाभारी लोक आले, दिव्यांग लोक स्पेशली, आणि इथे डोळ्याची तपासणी होणार आहे, वेगवेगळ्या प्रकारचे रुग्णाची तपासणी होणार आहे. हे सर्व मोफतमध्ये तुम्ही या आणि इकडे लाभ घेऊन जा. जसं सर्वांना माहिती आहे, मनराज प्रतिष्ठान प्रत्येक वर्षी एक आमच्या आईच्या वाढदिवसानिमित्ताने एक कार्यक्रम ऑर्गनाईज करतोय. आजचा कार्यक्रम 440वा आमचं मेडिकल कॅम्प आहे. प्रत्येक आठवड्यातला मनराज प्रतिष्ठान एक मेडिकल कॅम्प घेतोय. यावेळी आम्हाला प्रसंग आला की आपले समाजातल्या दिव्यांग लोकांबरोबर त्यांचा सत्कार घ्यावा, त्यांच्याकडनं प्रेरणा घ्यावी आणि त्यांच्याबरोबर एखादा मेडिकल कॅम्प घ्यावा. त्यांच्या ब्लड तपासणी करावी, डोळे तपासणी करावी, ECG करावी. त्यांना काही आजार असेल त्यांच्यावरती आपण चाचणी करून त्यांचा उपचार करायचा प्रयत्न करूया. आणि ज्या प्रकारे प्रतिसाद लोकांचा भेटलेला आहे, हा मेडिकल कॅम्प नुसत्या दिव्यांगांसाठी नाही, सर्वसामान्य लोकांसाठी पण आहे. आणि जी ऊर्जा आपल्याला भेटते हा सगळं कॅम्प करताना आणि आईचा आशीर्वाद, खरं म्हटलं तर आजचा कॅम्प आईच्या वाढदिवसानिमित्तात आहे. आणि त्यांनी जे समाजाला परत करण्याची जी त्यांनी शिक्षण दिलेलं आहे, मी त्यांना वारंवार प्रार्थना करेल की ही आमच्यावरती हात तुमच्या सदैव राहावा आणि आम्ही जास्तीत जास्त लोकांची सेवा करू शकू अशी आम्हाला आशीर्वाद द्यावा. नमस्कार, मी नथानी सरांना खूप खूप अभिनंदन करते. त्यांनी आज त्यांच्या आईच्या जयंतीनिमित्त 440वी फ्री मेडिकल कॅम्प भरवली आहे. देव करो त्यांना असंच प्रोत्साहन, अशीच ताकद राहो, त्याच्या पुढेही अशी आईच्या नावाने चॅरिटी करण्यासाठी. धन्यवाद. आज मनराज प्रतिष्ठान की तरफ से यह जो फ्री मेडिकल कैंप रखा गया है, 439 इसके पहले हमारे मनोज नथानी जी कर चुके हैं, 440वां है. बहुत ही प्रसन्न हुआ. इतना बड़ा प्रोग्राम, इतना सुव्यवस्थित व्यवस्था आज कुर्ला नगरी में हुआ, उसके लिए मैं उन्हें बहुत ही शुभेच्छा और शुभकामनाएं देता हूँ. मनराज प्रतिष्ठानच्या वतीने या ठिकाणी आरोग्य शिबिर घेण्यात आलेलं आहे आणि या आरोग्य शिबिराचा कुर्ल्यातील गोरगरीब जनता अतिशय उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देऊन या ठिकाणी हजेरी लावत आहेत आणि गोरगरीब जनतेची सेवा करण्यासाठी मनराज प्रतिष्ठानने जे हे कार्य हातामध्ये घेतलंय त्यांना कुर्ल्यातील तमाम जनतेकडून हार्दिक शुभेच्छा. मी मोहन दिनकर गावाने, संचालक जी कुर्ला नागरिक सहकारी बँक. आज या ठिकाणी मनराज प्रतिष्ठानतर्फे मोफत आरोग्य शिबिर आयोजित केले आहे आणि गेले अनेक वर्षापासून हा उपक्रम सातत्याने या विभागात मनराज प्रतिष्ठानतर्फे होत आहे आणि यापुढील असंच ते चालू राहील आणि जनतेची सेवा त्यांच्या हातून घडो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि त्यांना दीर्घायुष्य लाभो अशी मी शुभेच्छा देतो. आज सगळ्या ठिकाणी महाशिला यांच्या जयंतीनिमित्त मनराज ग्रुपच्या माध्यमातून आणि त्याचे सर्वेसर्वा म्हणून राजन नाथानी साहेब दरवर्षीप्रमाणे मध्ये या गेल्या 2-3 वर्षापासून महाशिलाच्या जयंतीदिनी एक सामाजिक उपक्रम राबवून ते आपल्या लोकसेवेचा नेतृत्व जनतेसमोर ठेवत आहेत. त्याबद्दल आम्ही अगोदर तर मनराज प्रतिष्ठान आणि त्याच्या सगळ्या सहकारी परिवाराचे अभिनंदन करतो.
त्याला शुभेच्छा देतो. मनराज प्रतिष्ठानच्या वतीने आज जे आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे, वास्तविक पाहता या आरोग्य शिबिराच्या माध्यमातून फक्त कुर्ला नव्हे तर मुंबई शहर आणि मुंबई शहराच्या बाहेर सुद्धा बऱ्याच निराधारांना आधार झालेला आहे, बऱ्याच रोग्यांना दिलासा मिळाला आहे. आणि मला वाटतं मनराज प्रतिष्ठान आणि महाशिला क्लिनिकच्या माध्यमातून जी रुग्णांना जी सेवा होती आणि ही जी सेवा आहे ही अशा पद्धतीची सेवा अविरत चालू ठेवणारी ही महाराष्ट्रातली एकमेव अशी संस्था आहे. मी आमच्या कुर्लेकरांच्या वतीने त्याचे संस्थापक अध्यक्ष मनोज नाथानी साहेब यांना मी शुभेच्छा देऊ इच्छितो की त्यांनी ही जी सेवा चालू ठेवलेली ही कायमस्वरूपी चालू ठेवा. कारण जुन्या लोकांनी काही म्हणी सोडून गेले, आरोग्य सेवा हीच खरी ईश्वर सेवा असो. त्यांना मनपूर्वक शुभेच्छा आणि त्यांचे मनापासून कुर्लेकरांच्या वतीने धन्यवाद. आज या ठिकाणी मनोज नाथानी यांनी त्यांच्या आईच्या जयंतीच्या निमित्ताने 440वा मेडिकल कॅम्प आज ठेवलेला आहे. त्याचा हा खूप कुर्ल्यातील गरीब लोकांनी, सगळ्या श्रीमंत लोकांनी आणि सर्व साधारण माणसांनी आज याचा लाभ घेतात. म्हणून दरवर्षी त्यांच्या आईच्या जयंतीच्या निमित्ताने असे वेगवेगळे उपक्रम राबवत असतात, समाज उपयोगी उपक्रम राबवत असतात आणि त्या कामाचा आम्ही सर्वजण आदर करतो. मनोज शेठ आज जे काम करतात 10 रुपयामध्ये महाशिला जे मेडिकल जे चालवतात, दवाखाना चालवतात, त्यांच्या माध्यमातून गरीब श्रीमंत लोक सर्व त्याचा उपभोग घेत असतात आणि याचा आशीर्वाद, जनतेचा आशीर्वाद त्यांना सदैव मिळत असतो आणि मिळत राहील. धन्यवाद. मनराज प्रतिष्ठानचा आज मेडिकल कॅम्प आहे. आज त्यांच्या आईचा वाढदिवसही आहे आणि आजचं विशेष आहे की त्यांनी दिव्यांगांसाठी आज मोफत त्यांनी ब्लँकेट आणि धान्य वाटप ठेवलेलं आहे आणि खूप चांगलं वाटते की त्यांचं ब्रीद वाक्य आहे की सेवा ही धर्म आणि खरोखरची सेवा करून हे त्यांनी आईच्या प्रती आणि एक प्रकारे चांगला पुण्य कमवत आहेत. आणि हे सगळं माहोल बघून आम्हालाही बरं वाटतं की आम्हाला इथे येण्यात खूप आनंद वाटत आहे की त्यांच्या कार्यात आमचाही हातभार असावा म्हणून आम्ही इथे दरवेळेला इथे येऊन आम्ही व्हिजिट देत असतो, भेट देत असतो. सगळ्यात पहिलं थँक्यू नाथानीजी, आम्हाला इन्व्हाइट केल्याबद्दल. आमच्या महिला आलेल्या छान वाटलं. ह्या नेहमी येतात मी पहिल्यांदा आले, पण जे कॅम्पच्या बघितलं आरोग्याबद्दल आणि जनतेसाठी तुम्ही जे करताय तो बघून खूप छान झालं आणि आम्ही प्रेरित झालो. इच्छा आहे की पुन्हा पण कॅम्पस आम्हाला बोलू, आम्ही नक्की येऊ. थँक्यू. दरवर्षाप्रमाणे यंदाही महाशिला क्लिनिक फाउंडेशनच्या माध्यमातून सदर ठिकाणी वेगवेगळे उपक्रम राबवण्यात येतात. त्याचप्रमाणे ह्याही वर्षी आरोग्य शिबिराचं आयोजन व स्थानिक रहिवाशांना जेवणाचं उत्तम प्रकारे आयोजन वगैरे करण्यात आलं. लहान मुलांना खेळण्यासाठी विविध उपक्रम कार्यक्रम राबवण्यात आले. हे दरवर्षी मनराज प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून होत आहे आणि ज्या प्रकारे उपक्रम राबवण्यात येतोय तो अतिशय उत्कृष्ट आणि चांगल्या प्रतीचा आहे. त्यामुळे इथे स्थानिक जनतेकडून त्यांना भरपूर मनसोक्त प्रतिसाद मिळतो. तरी त्यांच्या पुढच्या वाटचालीस आणि त्यांच्या आयुष्याच्या सर्व शुभ कार्यासाठी आमच्याकडून आणि आमच्या स्थानिक रहिवाशांकडून त्यांना मनपूर्वक हार्दिक अभिनंदन आणि पुढच्या वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.